नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। नेवासा पोलीस स्टेशनच्या परिवीक्षाविधीनं पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे ठरत आहेत खरे सिंघम। नेवासा पोलिसांचे कौतुकास्पद काम। नेवासा दिनांक 20/5/2025 रोजी नेवासा फाटा राजमुद्रा चौकात कुकाण्याकडे जाणाऱ्या MH01CD 0416 पांढऱ्या रंगाच्या सियाज कारला थांबून तपासणी केली असता देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या 200 बाटल्या मिळून आल्या। 5 लाख रुपये किमतीची सियाज व 7,000 रुपये किमतीचे 2 बॉक्स एकूण 5,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। तसेच कुकाना येथे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील बस स्टँड समोरील चौकामध्ये तपासणी चालू असताना पांढऱ्या रंगाच्या MH14 BR 1492 स्विफ्ट कारमध्ये मावा तयार करण्यासाठीची 46,800 रुपये किमतीची सुपारी व 4 लाख रुपये किमतीची गाडी असा मुद्देमाल मिळून आला। पंचासमक्ष मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन नेवासा येथे ठेवण्यात आलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकावर कारवाई चालू राहणार आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात खऱ्या अर्थाने सिंघम ठरलेले नेवासा पोलीस स्टेशनचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी व त्यांच्या पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली। विकास भागवत, लोकदौंडी न्यूज। आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।